समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. आमनापूर येथील कृष्णा नदी पाणीपात्रात एका तरुणाचा मृतदेह आढळला असून पुलावर आढळलेल्या 007 नंबरच्या दुचाकीमुळे सदर तरुणाचा शोध लागला आहे. आमनापूर तालुका पलूस येथील कृष्णा नदीच्या पात्रात बुडून एका 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. अमोल गोपाल कोळेकर, वय 28, मूळ राहणार शेनोली, तालुका कराड, सध्या राहणार बलवडी, तालुका खानापूर असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 25 फेब्रुवारी रोजी सकाळी आमनापूर अंकलखोप दरम्यान असलेल्या कृष्णा नदीच्या पुलावर एक बेवारस दुचाकी लावलेली असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. या दुचाकीवर पाठीमागे 007 असा नंबर टाकलेला होता. पुलावर गाडी सोडून कोणी नदीत उडी मारली असावी का अशी शंका आल्याने स्थानिक नागरिकांनी तातडीने भिलवडी आणि पलूस पोलिसांना याची माहिती दिली. तपासाची चक्रे फिरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक पाहणीत दुचाकीमधील पेट्रोल संपल्याचे आढळून आले. तसेच पुलावर पोलिसांना एक फाटके पाकिट आणि आधार कार्ड सापडले. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली होती. गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अनुगडेवाडी येथील अशोक विठ्ठल पाटील यांच्या शेताजवळील नदीपात्रात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून ओळख पटवली असता तो पुलावर दुचाकी सोडून गेलेला अमोल कोळेकर याचाच असल्याचे निष्पन्न झाले. अमोलचा मृतदेह सापडल्यानंतर त्याची बहीण सुजाता सचिन पाटील, राहणार धनगाव, तालुका पलूस यांनी पलूस पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मयत नोंद केली आहे. मात्र सदर व्यक्तीचा अपघात की आणखी काही याबाबत अधिक तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.